बेकरे धबधबा मुंबईमध्ये राहून तुम्हाला एका दिवसात सुंदर धबधबा करायचा आहे आणि कोकणाचे फील सुद्धा अनुभवायचे आहे, तर तुम्हाला ह्या दाखवतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रपरिवार, खूप दिवसाने तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत एक्सप्लोर महाराष्ट्र विथ संजयमध्ये. आता मी पोहोचलो भिवपुरी स्टेशनला आणि मी चाललो आज बेकरी धबधब्याला. माझ्यासोबत आहे सुशांत, त्याने पण एक नवीन चॅनल सुरू केलं आहे, आणि नितीन जो आपला मध्ये असतो, तो वर्षातून एकदा उगवतो तसा. आणि आता इथून आपली सुरुवात होईल बेकरी धबधब्यासाठी. इथून आपण शेअरिंग रिक्षा पकडणार आहोत, पण आपला गुरुची वाट बघतो आपण, प्रवीण मच्छीची. येईल तो नेक्स्ट ट्रेन पकडून, पण ट्रेन थोडा लेट खूप आहे. या धबधब्यावर येण्यासाठी तुम्हाला कर्जतला जाणारी ट्रेन पकडायची आहे आणि भिवपुरी स्टेशनला उतरायचं आहे. भिवपुरीमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, पण माझी आवडता म्हणजे बेकरी धबधबा. ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही ठिकाणी तुम्ही बाजू उतरू शकता आणि रिक्षावाले साधारण 150 ते 200 रुपये घेतील. तुम्हाला बेकरी गावी सोडतात, तिथून तुम्हाला चालत 15 ते 20 मिनिटं ट्रॅक करायचं आहे. भिवपुरी स्टेशनला उतरलो आम्ही आणि कर्जतपर्यंत ट्रेन होती, पण ती ट्रेन पूर्ण थांबली. त्यामुळे पाठच्या ट्रेनमध्ये प्रवीण होता, त्याला भिवपुरीला येताना आलं, मग तो पूर्ण वाया बेकरी फाट्यापर्यंत आला. आणि आता खूप फारशी हालत झाली आमची रिक्षा भेटेपर्यंत. पहिले आम्हाला 150 रुपये रिक्षा भेटत होती, पण आम्ही बार्गेनिंग करत बसलो. काय 150 घेत आहे, 30 रुपये शेअरिंग घ्या, 50 रुपये 40 रुपये शेअरिंग घ्या. मग शेवटी आम्हाला 150 रुपये 180 रुपये देऊन यायला लागलं. आणि या पूर्ण अशा सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. पुढे गुरुवर्य विनय नाही आज आणि प्रवीण आहे आज, त्यामुळे सुरुवात धम्माल. धबधबा फिरणं माझ्याकडे नेहमीच खास असतं, कारण माझ्या गावी मुसळ्याचा धबधबा तोही सुद्धा 365 दिवस वाहतो. पावसाळा आला की सर्वात जास्त पसंती असते ती म्हणजे धबधबे करणे. दरवेळेला गावी जाऊ शकत नाही ना. 20 मिनिट ट्रॅकिंग करायला लागते, पण ट्रॅकिंगमध्ये पूर्ण आम्हाला पाऊसच भेटला होता. रेनकोट घालून चालणं होतं आणि माझी बॅग खूप जड होती, कारण बॅगेमध्ये गॅस, टोस्ट, सँडविचचे सामान, इतर वस्तूवर बॅगेचं वजन जास्त झालं होतं. आणि त्याच्यात 2 लिटरची बॉटल माझ्या पाठीमागे असते. ट्रॅकिंग करताना ती एक सर्वात ओझं असतं माझ्या बॅगेचं. साधारण 20 ते 25 मिनिटाची ट्रॅकिंग करून आम्ही पोहोचलो सुंदर अशा माझा आवडता. जेव्हा आम्ही विचार केला होता की बेकरीला आजच्या दिवशी यायचं, पण आज गटारी, तेव्हा आम्हाला वाटलं अशी प्रचंड खूप गर्दी असेल, असं प्रमाणाच्या बाहेर वाटलं होतं. पण काय आश्चर्य, ते आम्ही फक्त 4 जणच आहोत. त्यामुळे एक वेगळी धमाल येणार आहे. मस्त छान अशी मॅगी बनवणार आहे, त्याच्यानंतर टोस्ट, आपण सँडविच ट्राय करणार आहे, मशीन आणल्या टोस्टची. त्याच्यानंतर खूप अशा मस्त धमाल मस्ती करणार होतात आपण. खूप असा सुंदर निसर्ग, छान असा आठवीवर कॅमेरा कॅचअप करतोय आपण. आमचा टोस्ट सँडविचचा ट्रेन पूर्ण खराब झाला, त्यामुळे आता आम्ही कायमची डेलीची मॅगी बनवतोय रेग्युलर. तरी छान त्रास देतोय. पाऊस आता खूप छान पडून गेला, ते अजून वाढवूया मॅगी. हा, वाढव ना. आता जर बघाल तर आता आम्ही टोस्ट सँडविच बनवत होतो, पण ॲक्च्युली ते नवीन प्रोडक्ट असल्यामुळे आम्हाला काय व्यवस्थित हे करता आलं नाही. मग तरी सेफ्टीसाठी आम्ही मॅगी आणली होती. आता संजय आणि नितीन मॅगी बनवतोय. आता थोडा पाऊस पण उघडला आहे, पाणी पण आहे. आपले प्रवीण दादा मस्त आनंद घेत आहेत. छान अशी मजा आली आजच्या या पूर्ण ट्रॅकमध्ये. तरी अजून एक व्ह्यू आपला बाकी आहे, जो मेन धबधबा आहे. तर आपण आता त्याचा पण एक व्ह्यू खाली गेल्यावरती हे करूया. शनिवार रविवार सोडून जर तुम्ही फॅमिली आलात तर सर्वात उत्तम आणि तुमचा पूर्ण दिवस छान जाईल, ह्याची मी गॅरंटी देतो. मस्तपैकी छोटे छोटे धबधबे, त्याच्यानंतर मोठा धबधबा आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती छोटा धबधबा, हे असे 3-4 धबधबे लागतात. खूप सुंदर आहेत, या नक्कीच. कमीत कमी आज आम्ही 4 प्रकारच्या डिशेस ट्राय केल्या होत्या. पूर्ण हा गॅस वीस तुम्ही बघू शकता, इथे पूर्ण गॅस आहे. पहिला आम्ही टोस्ट सँडविच बनवलं, त्याच्यानंतर मॅगी बनवली, त्याच्यानंतर मस्तपैकी छान असं पुन्हा ओट्स बनवले, आणि नंतर चपाती आणि अंड्याची पोळी आणली होती, ती खाल्ली. आणि ह्या ठिकाणाला आता आम्ही पॅकअप करतोय. आता खालचा जो मोठा धबधबा आहे, जो मेन आकर्षण आहे, तो धबधबा करतोय. आपल्याबरोबर मस्तपैकी धमालाची खूप अशी सुशांतने, नितीनने मस्त जीवाची मजा केली आणि सुंदर निसर्ग आणि सह्याद्री अनुभवायला मजा आली. आणि ते कसं वाटतं? मस्त, एकदम भारी. थोडी थंडीने कुडकुडलो आहे, खूप थंडी लागते प्रमाणाच्या बाहेर. पण मेन आनंदाची गोष्ट की कोणीच नव्हतं, फक्त आम्ही 4 जण होतो. त्यामुळे वेगळी धमाल होती, एक वेगळीच मजा होती.
प्रवीण, विनय आणि मी दरवेळी एखादा नवीन धबधबा शोधायचा आणि तिथला निसर्ग अनुभवायचा हे आम्हाला खूप आवडतं. 2025 मध्ये आम्ही धबधबा केला होता, पण तिथला व्हिडिओ नव्हता. हा धबधब्याच्या प्रेमात एवढा पडलो की पुन्हा 2026ला नक्की येईल हा विचार मनात पक्का ठरवला होता. आपण तेव्हा मी व्हिडिओ नव्हता बनवला होता, पण ह्यावेळेला खूप मेहनत करून नक्कीच व्हिडिओ बनवेल हे मनात ठरवलं होतं. एवढा सुंदर इथे जेवण बनवायला किंवा इतर गोष्टी छान असा मस्तपैकी आनंद घ्यायला खूप बरं वाटतं. नक्की या धबधब्याला या. डोंगराच्या काळ्या कातळावरून पांढऱ्या शुभ्र पाण्याची ही धार खाली येताना खूपच सुंदर दिसत होती. आजूबाजूला दाट हिरवळ, वरती काळे ढग, सतत पडणारा पाऊस आणि धबधब्याचा तो आवाज एकदम कोकणाची फील. काही वेळ ते फक्त धबधब्यावर पाहत बसावं असं वाटत होतं. धबधब्याच्या अगदी समोर उभं राहिल्यावर त्याची खरी ताकद आणि सुंदरता जाणवते. पाण्याचे तुषार अंगावर येत होते आणि समोरचा नजारा बघून एकच वाटत होतं, आजची सुट्टी वाया गेली नाही. पण मित्रांनो, येथे आल्यावर एक गोष्ट मात्र थोडी मनाला लागली. एवढा सुंदर धबधबा, आजूबाजूला एवढी सुंदर हिरवळ, पण धबधब्याच्या परिसरात काही ठिकाणी खूप कचरा आणि घाण पडलेली होती. आपण निसर्गाचा आनंद घ्यायला येतो, फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो, पण निसर्गाला आपण काय देतो याचाही विचार केला पाहिजे. सुंदर अशा पाण्याखाली मनमुराद आनंद घेताना खरंच धन्यवाद करायचा आहे ते माझ्या पत्नीला म्हणजे प्रणिताला. ती मला बिनधास्त फिरायला कुठेही पाठवते, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आता तुम्ही बघू शकता, हा जो आपण वॉटरफॉलला आलो होतो तो बेकरे धबधबा आहे आणि ही आपली टीम आहे एन्जॉय करते. आणि हा धबधब्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे. आणि आता आजचा म्हणजे जो आमचा जर्नी होता तो खूपच छान झाला होता. जे हप्त्याभराचं स्ट्रेस असतं ते आज मोकळं झालेलं आहे. त्यानंतरला आता पुढील भागामध्ये नक्की मिळू. लवकरात लवकर संजय प्लॅनिंग करणार आहे नवीन एका धबधब्याची, तर तेव्हा आपण त्याचा प्लॅन करूया छान प्रकारे. सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजणांनी असाच आनंद घेत राहा, खूप मजा येत जाईल. सगळ्यांनी जे आपलं दैनंदिन जीवनाचं टेन्शन असतं ते टेन्शन आपण इथे हे करू शकतो. आता बघू शकता आमची टीम इथे एन्जॉय करते. खूप छान वाटलं. रानात भाज्या काढतोय, टाकळ्या आणि कुरडू या 2 भाज्या आम्ही घेऊन चाललोय. ते तिघं काढतायत मस्त भाज्या आणि मी व्हिडिओ काढतोय. त्यामुळे एवढ्या भाज्या घेतल्या आम्ही, त्याचे वाटे होणार आहेत. वाटे करणं गरजेचं आहे. वाटे करणार. मला 2 वेळा पाऊस भेटला होता. धबधब्यावर जाताना सुद्धा पाऊस भेटला होता आणि धबधब्यावर येताना सुद्धा पाऊस भेटतोय. आणि आजूबाजूला सह्याद्री आणि मस्त नदीचा प्रवाह वाढला आहे. हा आनंद शब्दात सांगू शकतो. सुंदर असा धबधब्याचा छान असा अनुभव घेऊन मस्तपैकी खूप अशा आठवणी घेऊन आता आम्ही निघालो आहे. आता मी जाता जाता त्या मस्त रानातली भाजी पण घेऊन चाललो आहे. ती माझी सुशांत आणि मी वाटे करणार आहेत. आणि नितीननी खूप धमाल मस्ती केली आणि आमचा गुरुवर्य पाटी आहे. तर मित्रांनो, ह्या धबधब्यावरती या. पण खरंच आम्ही येतानाही एक दृश्य पाहिलं आज, म्हणजे मुळातच गटारी, पण ती पूर्ण ताटं प्लेटी सगळं पिऊल टल्ली आहेत. तर एवढी आपल्या निसर्गाची हानी करू नका, तुम्ही एन्जॉय करा, पण ह्या अशा ठिकाणी पिऊ नका आणि निसर्गाची अशी वाट लावत जाऊ नका. चांगलं सौंदर्य जपा, कारण खूप सुंदर असा धबधबा आहे या आणि खूप अशा सुंदर मस्तपैकी छान नदी आणि जाणारी वाट किंवा इतर गोष्टी खूप सुंदर आहेत. तर हे सुंदरता जपा. आपला महाराष्ट्र, आपली ही सुंदर सुंदर धबधब्याजवळचे परिसर आहे. कारण फॅमिली जेव्हा येते भिवपुरीला तेव्हा ते बेवड्यांनी वाट लावून टाकले. जसा भिवपुरीचा वॉटरफॉल आहे तशी ह्या बेकरी वॉटरफॉलची येणाऱ्या एखादं वाट नका लावू. मित्रांनो, चॅनल आवडलं नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.